आता रेग्युलर मशीनवरती चकल्या चालू आहेत, मग त्यांनी रिटेल काउंटर ब्रँडच आणला ना मार्केटमध्ये चकलीचा, आणि तेव्हा त्यांना कळलं की खरंच की मार्केटमध्ये लोक चकल्या विकतात. आतापर्यंत खुश कशाच होते, आम्ही गौरी गणपतीला एवढे ऑर्डर करतो, आम्ही दिवाळीला एवढे ऑर्डर करतो, कुणाची बुद्धीची ऑर्डर असली की आम्ही करतो, कुणाची पूजेची असली का. रेग्युलर धंदा उडा आहे. हा धंद्याच्या आतमध्ये काम करण्याचा फक्त परिणाम आहे. हा फक्त परिणाम कुठला आहे, मजुरी करण्याचा परिणाम आहे. पैसे कमवत नाही का, कमवत आहेत ना. एस्टॅब्लिशमेंट आहे का मार्केटमध्ये काय. आता मी म्हणते चितळे सारखा त्यांचा ब्रँड झाला किंवा काटदरीची चटणी सारखा त्यांचा आणून नाही, त्याला वेळ लागेल. अरे पण जो काटदरी पण आणू शकला नाही, जो चितळे पण आणू शकला नाही, पूर्णाचा डब्बा तुम्ही आणला मार्केटमध्ये पहिल्यांदा. हा गॅप आहे ना. सो धंद्याची नजर पाहिजे, प्रोडक्टची नाही, धंद्याची नजर पाहिजे, गॅप ढूंढता आला पाहिजे. अजून एकच उदाहरण देतो मी थांबणार आहे. कुरड्या करतात तुमच्याकडे, करतात कधी, तुम्ही खाता चीक, गव्हाचं चीक नाही का, आवडतो सर गव्हाची. असं फार क्वचित कोणीतरी सापडेल की गव्हाची चीक आवडत नाही, आणि जबरदस्त पौष्टिक असतो हे आपल्याला माहिती आहे. पण तो फक्त कधी खायला मिळतो, बरोबर आहे, जेव्हा करतात त्या उन्हात बसूनच खायचं असतो. आणि खरडून खरडून मग ते खरडून आपण खाल्लेली आहे. एकदाच आयुष्यात म्हणतो, वर्षात एकदाच, बरोबर आहे. आज व्हीट ग्रासची पावडर मार्केटमध्ये जाते, मग चीक का जात नाही, चिकाची पावडर का जात नाही, बरोबर मला काय म्हणायचं. आता यांचा कार्यक्रम खूप मोठा, टनाने बनवतात बघा ते उन्हाळ्यात. जे शेडचे शेड भाड्याने घेतात आणि टनाने बनवतात ते त्यावेळेला लेबरच काम. आता हे आम्ही कशावर टाकलं, मशीनवर टाकलं. चकलीसाठी तेच, कुरड्यासाठी तेच, शाबू काय म्हणतो शाबू चकलीसाठी तेच. आता त्या 4 महिन्यात तर प्रोडक्शन 4 महिने मिळतच नाही, त्याला 2.5 ते 3 महिने मिळतात, कारण मे मध्येच पाऊस येतो. करेक्ट आहे, ऊन नीट भेटत नाही, तर 2.5-3 महिनेच भेटतात. मग त्या दरम्यान जेवढी मेहनत करून ते करायचे ना, तेवढंच प्रोडक्शन झालं. आणि मग वर्षभर काय आम्ही विकायचं काम, तेवढंच 1 ते 4 महिने 3 महिने मेहनत करायची फिजिकल, आणि मग विकायचं काम करायचं ऑर्डर येईल तसं. त्याच्यातून बाहेर काढलं त्यानं, काय केलं, चकली रेग्युलर पाहिजे, भले घरात नाही करा. आता रेग्युलर कार्यक्रम चालू झाला. 500, 700, 800 किलो आता महिन्याला चकली जाते. 20 किलो जरी म्हटली दिवसाला, 100 रुपये मारायचे नाही किलोला, किती झाले. फक्त चकली 60,000 रुपये प्रॉफिट, ओनली चकली. मशीन पावणे 2 लाखाचं होतं, बरोबर की नाही. 3 महिने याला वेळ लागतो. पण मला काय म्हणायचं लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला धंद्याच्या आत काम करत असताना अडचण काय असते, आपण धंद्याच्या वरचं बघत नाही, बघू शकत आपल्याच धंद्याचं, बरं का. नजर बाहेर सगळीकडे असते, सगळ्यांचं बघतो मुली तुली. आपल्या धंद्याची पोस्टमॉर्टम आपण करत नाही. 200-200 ग्रामची चिकाचे डबे आता मार्केटमध्ये आले. मी तेच म्हणत होतो, मार्केटमध्ये बघितलं तर व्हिडिओ बघितला, येस 200-200 ग्राम प्रोडक्टच नव्हतं मार्केटमध्ये. बरं मी चिकाचा एक्सपर्ट आहे का, मला माहिती आहे वाय कसा क्लिअर करायचा. धंद्याच्या आत काय घुसला आहे ना, त्याला वर काढायचं म्हणजे वरून बघायला शिकवणे फार गरजेचं आहे. बस समज पाहिजे की नाही. आणि विशेष म्हणजे काय, कच्चाची आणि शिजवलेल्याची एकाच भावाने फायदा कशात जास्त आहे. कच्चा चीक आहे 200 ग्राम आणि शिजवलेला चीक आहे 200 ग्राम, दोन्हीचा रेट एकच आहे. फायदा कशात जास्त आहे, शिजवलेला. सर म्हणतात कच्चा, हा शिजवलेला. कच्च्यामध्ये जास्त नफा असेल, ओके. शिजवलेला डायरेक्ट खायला भेटेल, सरळ हिशोब नाही, सिंपल आहे. 200 ग्रॅम कच्चा चीक असेल ना, त्याच्यातून तुम्ही अर्धा किलो, पाऊण किलो चीक तयार करू शकता. पाणी टाकून दूध टाकून, हा दूध, हा तर काही नको दूध साखर काय पाहिजे टाकतो. सिंपल अगदी पाण्याचा विषय केला ना, तर तुम्हाला शिजवण्यासाठी पाण्यातच टाकायचं ते. काय ओवा टाका, जिरे टाका, काय तुम्हाला जे टाकायचं ते, बरोबर आहे. तो फुलणार आहे. म्हणजे 200 ग्रॅम मध्ये कदाचित 500-600 ग्रॅम चीक तयार होतो, जास्त होतो. आणि दोन्ही रेट एकच आहे, मग जास्त फायदा कशात आहे, शिजवलेला. आणि लोक दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत त्या बाईला. डबा घेऊन स्वीट पार्टनर जाताना कच्चा चीक 100 रुपये, तयार चीक 100 रुपये, कुठला घेते ती. कुठे शिजत बसतात ते, परत गरगटत बसतात, तयार 100 रुपयालाच मिळतोय. बरं 120 असतं तर विचार केला असतो, तयार 120 आहे. आम्ही मी बुद्धी लावली, जरा जास्त नाही ठेवायचा. ऑलरेडी प्रॉफिट डबल टिबल कमवला आहे. 40 रुपये तुम्ही 200 रुपये केले, उदाहरण लक्षात आलं गेले. ह्या काय असतात, ह्या स्ट्रॅटेजी असतात बेसिकली. ह्या सायकलीचा विचार, मार्केटचा विचार, गॅप फॉर्मेशनचा विचार करणं फार गरजेचं आहे. सर एक पदार्थ आहे आपल्या दुधाच्या, कच्च्या दुधापासून बनवतो,
त्याला आपण आमच्या इकडे पीयूसी म्हणतो. तर मुंबईमध्ये सारखं कंटिन्यू मिळतो खरवस, ज्याला खरवस. अच्छा, बरं, खरवस. करेक्ट. आता आमच्या भागात कच्चं दूध हे सगळं असून सुद्धा नसून सुद्धा ते मिळत नाही. बरोबर. गॅप खूप चांगला 100%. मुंबईत कसं काय त्यांना ते दररोज ते काय एक रील पण बघितली सर मी त्याच्यावर. नाही, आपल्याकडे शिकून गेलेले एक जण आहे ना, बरं का, मोरे म्हणून आहेत, त्यांनी खरवस पुण्यामध्ये सप्लाय करायला तयार करू. खरवस एक 3 फ्लेवर मध्ये त्यांनी सुरू केलं. मध्ये सुद्धा मी बघितलं व्हिडिओ बघितला मी तर. आणि ही कल्पना तिला विचारा मी किती दिवसापासून मानवलं, किती 1-2 वर्षापासून. पण आम्हाला त्यातलं ते म्हणजे जिथं जे कच्चं दूध कसं कलेक्ट करायचं छळा लावता आला पाहिजे त्याचा. काय होतं, हे डोक्यातले विषय डोक्यात न ठेवताना त्याला जर उतरलं तुम्ही कागदावर तर तुम्ही एक स्टेप पुढे जाता. काय होतं, आपण जेव्हा लिहितो आणि लिहिलं त्याच्या पुढे काहीच केलं नाही, दिसतं ना काहीच केलं नाही, मग काहीतरी केलं तर तुम्ही लिहिणार की हे केलं ऍक्टिव्हिटी, अरे मग त्याला रिझल्ट नाही मिळाला, मग दुसरी ऍक्टिव्हिटी. हे तुम्ही जेव्हा लिहित जाता, मी मगाशी काय म्हटलं लक्षात घ्या, कल्पना डोक्यात चांगल्या किती असल्या काही उपयोगाच्या नाही जोपर्यंत आपण त्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आणत नाही. काही ते चुकीचं असू द्या पण तुम्हाला ते ब्लॅक अँड व्हाईट करायचं काय, मग तुम्हाला चालना मिळते. कारण तुम्ही कधी ते बरं हे असं उघडत नाही, आपण काही नाही उघडू शकत. हल्ली एवढा कार्यक्रम फास्ट झालाय ना, काही सुचलं नाही. पण किती 1.5 तास गेला कळत नाही, तास गेला कळतच नाही. करेक्ट आहे ना. हा गॅप बघा मार्केट मधला काय तुमच्या प्रोडक्टसाठी, तुमच्या धंद्यासाठी. हे मला नाही सांगायचं. दुधाला खूप मागणी, कच्चं जे पाऊण दूध मिळतं ना, माझ्याकडे मी 350 रुपये लिटरनी विकतो. बघा सर, मी काय म्हटलं तुम्हाला, आम्ही माझ्याकडे दुधाची कमी मी गावात जास्त ठेवतो. यायला आली की वेली की आपली 4-5 दिवसात जेवढं निघेल तेवढं. बरोबर. आणि त्यातल्या इथं 3-4 व्यापारी जे आहेत आपल्या मशीन, याच्यासाठी कंटिन्यू त्यांच्याकडनं 10 लिटर आपला घेऊन जायचा. आणि मग त्याच्यामध्ये आपलं त्यांचा जो सॅम्पल आहे थोडासा हे करून कवळ दुधाचं प्रमाण किती ते थोडंसं कस्टमरला सांगायचं. कवळ दूध एवढं टाका, एवढं तुमचं खपते. आमच्या भागात आता जनावर फुकट द्यायचे सर, पहिले फुकट. आता लोकांना समजेल नाही, आम्ही 350 विकतो. पहिले आपण गावाकडे, आता आमच्याकडे घरी गाई होते इथे चिंचवडमध्ये. ओके, मी 12ला असेपर्यंत आम्ही सगळं केलेलं आहे गुरांचं. मी हॉस्टेलला गेल्यामुळेच वडिलांनी काढलं, तर कृष्ण भक्ती म्हणून वडिलांनी त्या गाई पाळली जाते, देशी गाई होती. बरोबर आहे. तर अक्षय आम्ही चीक जास्त होतो म्हणून ना, अरे किती खाणार ना, बरोबर की नाही. तर आम्ही द्यायचो, मग ते कोण बाजरी द्यायचं, कोण ज्वारी द्यायचं, परत भांड्यात, बरोबर की नाही. करेक्ट आहे. आता कार्यक्रम आहे लिटरवर, पावशेरवर करू देत ना, पण ते मिळतंय तरी घरात. आता मी आणतो 80 रुपयाचं पावशेर, 200 ग्रॅम असते चिंचवडला. मला आवडतो चीक. गुरुवारच्या आसपास उपास असतो तर त्याच्या आधी 2 कधी बाहेर. आता कंटाळा आलाय मला खाऊन. ओके, आता जरा गॅप द्या असं आहे मला. गॅप वरनं परत एकदा वाटलं मला काय म्हणायचं, लक्षात द्या, तुमचा वाय क्लिअर करत असताना, ब्रँड डेव्हलप करत असताना, प्रोडक्ट रेंज सिलेक्ट करत असताना, धंद्याची पद्धत सिलेक्ट करत असताना, जर त्या धंद्याला गॅप नसेल मार्केटमध्ये आणि तो गॅप जर तुम्ही युनिक पद्धतीने भरून काढणार नसाल, जनरल पद्धतीने भरून काढणार असाल, तर तुम्ही जास्त काळ या धंद्यामध्ये मोठे पैसे नाही करू शकणार किंवा ब्रँड एस्टॅब्लिश नाही करू शकणार. कारण दुसरा कोणी ती गॅप भरून काढणार तुमचं बघून. हॅलो, मग तुम्हाला कशी गॅप भरायला लागेल ती युनिक पद्धतीने. पोर्टरची ब्रँड काय नाव सांगितलं मग सर? पोर्टर. ब्रुंजो. हा, पोर्टरची लावली ना वाट, ब्रुंजोनी लावली. बात समजे ना. एवढ्याला जर तुम्ही पोर्टर सांगितलं ना, पोर्टर जास्त पैसे घेणार. मग त्याने काय बघितलं, गॅप बघितला आमच्या सारख्यांचा. एक 5 किलो, 10 किलो, 8 किलो, 200-300 रुपये माणूस खर्च करू शकतो, पण डायरेक्ट टेम्पोच करायला लावते. मग ते नाही चालत ना, म्हणजे कॉस्टली आहे पोर्टर. गॅप देऊन चालणार, नुसता धंदा करून उपयोग होणार नाही. आणि गॅप युनिक पद्धतीने भरून काढायचं. ओला उबर सुद्धा हे सोल्युशन आहे ना कुठल्या तरी प्रॉब्लेमसाठी, ट्रॅव्हलिंग प्रॉब्लेमसाठी हे सोल्युशनच आहे. मग ते डेअरीत का नको, ते आपल्या प्रॉडक्ट मध्ये का नको. ते आता गृहवती मला पण असे सर, ते सगळं तुम्ही ओला उबेर सगळं हायफाय झालं कार्यक्रम. आपलं काय, आपल्या कुरड्या, आमचं पापड बिपड. मी म्हटलं कुरडे रोज खायला घालू लोकांना, कशी वेगळ्या स्वरूपात. मला सांगा, जर तुम्ही हॉटेल उदाहरण घ्याल की तुमचा चिकाचा व्यवसाय आहे, बरोबर आहे. जेवढे पण नाश्तेवाले, स्नॅक सेंटरवाले आहेत ते करत बसलं नाही हा घाट. त्यांना जरी कळलं ना चिकटले मार्जिन, तरी ते करू शकणार नाही, कारण 4-4 दिवस लागतात त्या प्रोसेसला. बरोबर की नाही. उलट पालट करा, रोज पाणी करा, तिथं हे करा, परत ते. हा बरोबर ना. हा, इन्स्टिट्यूशनल सेल डायरेक्ट चालू झाला कार्यक्रम. वास पण फार. एक्झॅक्टली राईट. आता तिचे बाकीचे प्रोडक्ट मार खातील जर त्यांनी तिथे तयार करायला चालू केलं तर.
बरोबर आहे. मग हा जर रेडीमेड त्यांना सप्लाय केला, त्याने नुसतं काय करायचंय, पाऊस काढायचा, टाकायचा, गरम करायचा, 2 मिनिटापेक्षा कमी वेळ घालून करायचा, मॅगीपेक्षा कमी वेळ, पौष्टिक पौष्टिक. मला समजता आलं ना. सिंहगडच्या पायथ्याला जा तुम्ही, सिंहगड ह्याला आपली कुठली टेकडी अजून पर्वती नाही, तळजाई 25 रुपयाला प्लेट. 25 रुपयाला प्लेट. तुम्हाला काय पाहिजे, चटण्या बिटण्या सगळं ठरलेलं असते, तुम्ही पाहिजे ते टाकून घे तुमच्या आवडीने. साखर पाहिजे साखर, आमचं नुसतं मीठ पाहिजे, काळं मीठ पाहिजे, काय पाहिजे. लोक सकाळ संध्याकाळ फिरायला जातात असे ऍप्लिकेशन. आणि काही लोक तास ते खायला जातात. चीप. आता त्याची मर्यादा काय माहितीये का, आता आपण अभ्यासाचा विषय ठेवणार, धंद्याचा विषय एकाच काउंटरने विकतो विचार, दुर्दैव आहे की नाही. त्याला समाधान काय, रोज 2 टीप खपवतो होते, रोज 2 टीप खपवतो. अभिमान चुकीचा आहे. पैसे गल्ला कमवतोय की नाही, यस सल्यूट आहे, गल्ला कमवतोय, पण भरपूर कमाई मोगली होत्या. राहिलं कुठे लक्षात घ्या, त्याने काय करायला पाहिजे, तिथे तर विकच, पण तिथेच एखाद्या फ्रीज मध्ये क्वालिटी वाल्याला सांगायचं फ्रीज टॅग, नंतर आईस्क्रीम घ्यायचं आणि आपलं सगळं भरायचं त्याच्यात. ते लोक करत पेप्सी वाला फ्रीज असतं, रिटेल मध्ये काय चालतं, बरोबर आहे. आणि डबे पण ठेवायचे तिथे. आता हे 1.5 लाख दिले तर मी सांगणार ना त्याला, तुमच्या समोर सांगतो, त्याला काय जाऊन सांगेल मी खाऊन आलो फक्त चीक. कमर्शियल आहे ना शेवटी कार्यक्रम, पण एक आयडिया उसका पूरा लाईफ चेंज कर देगा. तो थकतोय, मस्त वाटतंय त्याला, हा काय बात आहे, एवढा धंदा होतो. प्रॉब्लेम आहे हा धंद्यातला सगळ्यात मेन. तू फक्त फ्रीज मध्ये डबे भरून ठेव, ते जाताना घरच्यांसाठी पण घेऊन जाईल ना. आणि काय करायचं, मी अगदी टेक्निक सांगतो, बारकाईने मी करतो, मी त्यातला एक्सपर्ट आहे, मी डेलीला एक्सपर्ट काय ते सांगलो. मी सांगितलं पाऊच मध्ये पॅकिंग करायचं, बरोबर आहे. घरी गेला की फक्त गरम पाण्यात पाऊच टाकायचा आणि बाहेर काढायचा, कट करायचा, प्लेटने उलटा करा, त्याला भांडं पण खराब करायचं नाही. अजून काय सांगायला पाहिजे, हे त्या माणसाला कळत नाही. तो खुश कशात आहे की मी फक्त 2 डबे ते टिंप संपवतो. हा धंद्यावाल्याचा प्रॉब्लेम आहे. फक्त सुरुवातीलाच आम्ही आता तुमच्यामध्ये हा टोका का टाकतो माहितीये का, की आपलं माइंड ओपन झालं पाहिजे धंद्यासाठी. आपलं माइंड ओपन नाही, आपलं माइंड गल्ल्यासाठी ओपन आहे सर, फ्रँकली बोलतोय मी. म्हणजे सगळ्यांच नाही बोलत आहे, पण मेजॉरिटी तर एवढी वर्ष आम्ही बोलतोय लोकांबरोबर ना, फक्त गल्ल्यावर, म्हणजे फक्त सेल्सवर नाही चालत. म्हणजे सेलमध्ये पैसे मिळत नाही का, त्याला पण मिळतातच आहे, पण केवढी मोठी संधी घालवली त्यांनी. त्याचा प्रोडक्ट सेट झाला की नाही, लोकांनी ऍक्सेप्ट केला प्रोडक्ट, चालतोय रोज. अरे जोक आहे का 2 टीप रोज खपवलं चीप. पण दुर्दैव आहे की त्याने जर टेक अवे ठेवला, त्याला स्टिकर टाकलं, तर रिटेल काउंटर पण चालू होतील त्याच्या खाली. हो, पण ते आमच्यासारख्याला भेटावं लागतं, आमच्यासारख्यांबरोबर स्ट्रॅटेजी बसावं लागतं, त्याच्यासाठी कॅश मोजायला लागते, मग धंदा वाढतो. बात समज पाहिजे. स्ट्रॅटेजी अशीच बनत नाही ना, अशा आपल्या प्रोडक्ट मध्ये स्ट्रॅटेजीज बऱ्याच आहेत. मी आता श्रीखंडाची का सांगत नाही, दुधाची का सांगत नाही, ते नंतर सांगताना 1 to 1 झालं. हा पिक्चर आता तुम्ही नंतर नंबर देणार. माऊलीनं सोडून एवढ्या लांब कशासाठी आलं, आनंदीवरून इकडे पंगत घातल्याने मी इकडे आलो, कशासाठी आलं. धंद्याची स्ट्रॅटेजी असते ना, धंद्याची स्ट्रॅटेजी असते. मला चिंता सांगायला लागले राव, आपण दुधासाठी आलोय, दुधाचं काहीतरी बघ सर, बरं आहे की नाही. ताकाला आले, ताकाचं भांडं का दाखवत नाही, माझं ताक वेगळं आहे. बात समज पाहिजे की करेक्ट करा, दह्याचं दुधाचं पण. ओके, पण डेफिनेटली यस, बनवून मीटिंगमध्ये आपण डेफिनेटली बसू. मी परवडणारा व्यक्ती नाही, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना परवडणार नाही, कुणाला परवडत असलं पण नाही आहे, नाही तर मग आपल्या गृहउद्योगाने पण घेतलं नसतं. तिथपासून अगदी 10 कोटी 20 कोटी त्यांचे टर्नओव्हर असतात. म्हणजे हे प्रोडक्ट मी खाद्यपदार्थ म्हणून तिथं मला सांगितले. आम्ही इंडस्ट्रीज बरोबर काम करतो, कंट्रोल पॅनल वाल्या लोकांबरोबर काम करतो, म्हणजे वेगवेगळे वॉटर फिल्टर्स वाल्यांबरोबर काम करतो. त्या बिझनेस मध्ये घुसून काम करायला लागतं. त्यावेळेला मी थोडक्यात दुपटी नस पकडायची आणि मग त्याचा बिझनेस म्हणून त्याच्या भोवती फिरवायचं. शेवटचा एक शब्द फक्त मी तुम्हाला सांगतो आणि मग मी थांबतो, कारण फार जड व्हायला नको. करेक्ट ठीक आहे, ऑलरेडी झालं पण असेल कदाचित. तुम्ही बिझनेस मध्ये असताना, म्हणजे आता जे काही तुमचा व्यवसाय सुरू आहे, ओके, आणि आपल्याला लॉंग टर्म साठी न्यायचा आहे आणि तो ब्रँडनीच होणार, बरोबर आहे. आता बिझनेस मॉडेल असलं पाहिजे. बिझनेस मॉडेल असलं पाहिजे आपल्या धंद्याचं. काय असलं पाहिजे, बिझनेस मॉडेल. बिझनेस मॉडेल असलं पाहिजे. म्हणजे काय, आपल्या धंद्याचं बिझनेस मॉडेल असलं पाहिजे म्हणजे काय.
स्ट्रक्चर एक प्लॅन आपल्याला किती ग्रोथ करायची कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आहे तुमच्याकडे, ती स्ट्रॅटेजी असलीच पाहिजे. बरोबर आहे. आधी स्ट्रॅटेजी मग प्लॅनिंग होणारच पाहिजे. पण कशाची स्ट्रॅटेजी बनवायची, कशासाठी स्ट्रॅटेजी बनवायची, आपल्या बिझनेस मॉडेलला कसं आयडेंटिफाय करायचं. मग बिझनेस मॉडेल म्हणजे नक्की काय. आणि साधं सिंपल उदाहरण देतो, हे लक्षात येईल आपल्याला. मार्केटमध्ये बिग बाजार आलं गेलं, आता ते जिओ मार्ट झालं, सेंट्रल मॉल आला है ना, बरोबर, बरेचसे मॉल आले, विशाल मेगा मार्ट आलं, आता डीमार्ट आलं नाही, राज्य करते, राज्य करते, सगळ्यांचा बाप आहे आता कोण, डीमार्ट. बरोबर आहे. 2000 साली शून्य होता हा माणूस, म्हणजे अगदी शून्य नाही सांगायचं, आताची कम्पॅरिटिव्ह शून्यच म्हणायला लागणार. बरोबर की नाही, दमानी आहे ना. हा बरोबर आहे. डीमार्ट मॉडेल सक्सेसफुल आहे, स्टोर नाही, मॉडेल सक्सेसफुल आहे, बिझनेस मॉडेल सक्सेसफुल आहे. बिझनेस मॉडेल जर तुम्हाला नाही बांधता आलं तर मग आपण डीमार्ट होत नाही आपल्या धंद्यातून. आपल्या आता आम्ही इथं, आता आपण इकडे आपण सिटीमध्ये असताना आम्ही जनरली असं बोलतो की आपल्या घरापासून, तुमच्याही शहरामध्ये असणार की आपल्या शहर आपल्या घरापासून डीमार्ट पर्यंत, आपल्या घरापासून आपण निघालो डीमार्ट पोहोचतोय, त्या दरम्यान जेवढी दुकानं आहेत ना, त्या दुकानांमध्ये सगळे प्रोडक्ट्स मिळतात जे डीमार्ट मध्ये मिळतात. यस ऑर नो? मग डीमार्ट मध्ये काय तगडे करते माणूस तिथे जाऊन, बायकोने तर ती एकदा तिचे पाय दुखले ना परत डीमार्ट मध्ये जातच नाही, मी गेल्याशिवाय राहत नाही. आपला डीमार्टचाच कार्यक्रम असतो. तगडी दुखते बघा तिथे जाऊन, वैतागतो माणूस, परत नको यायला वाटतं तर तिथेच जाते, परत पुढच्या माणसात तिथेच जाते. डीमार्टचा बिझनेस मॉडेल कसं आहे. आता कात्रजचं मगाशी एक्झाम्पल माझ्या, मी डिप्लोमा करतो त्याला भारतीय विद्यापीठला 2 वर्षापूर्वीची गोष्ट. मी पूर्ण वर्ष नॅचरोपॅथीचा डिप्लोमा गेला अटेंड करून, 50च्या पुढे, 50 नाही, 50 मध्ये है ना, फुल टाइम. तिची पायाभरणी काय होती, मुलगी 3 3-3.5 वर्षानंतर बाहेर पडणार आहे आयुर्वेदामधनं. आता मी आयुर्वेद नाही करू शकत, तर मी नॅचरोपॅथी करू शकतो. आता माझं वेलनेस सेंटर सुरेश चिंचवाडी, बिर्ला हॉस्पिटलचे सेंटर, करेक्ट आहे, स्टेप बाय स्टेप. ओके. तर त्यावेळेस जाताना मी काय करायचो, कात्रज डेअरीच्या पाठीमागे कंपनीचं काउंटर आहे, डेअरीचं काउंटर आहे, मग तिथनं दूध घेऊन यायचं. आणि मग आपलं कधी पॅकिंग आपण बघणारच, कधीच आहे पॅकिंग, कधी केलं काय, तिथे मला सवयच होती. ब्रेड असो काय खाद्यपदार्थ म्हटलं की एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चरिंग बघणार, मग ते डीमार्ट खास आहे ना, मग ते नेहमी तिथे घेऊन जाणार मी. आणि एकदा काय झालं की सुट्टीच्या दिवशी मी डीमार्ट मध्ये गेलो होतो आणि मग तिकडनं आणायचं दूध राहिलं, बरोबर आहे. मग म्हटलं अरे इथे, आणि नेमकं 2 रुपये स्वस्त, कात्रजच्या स्वतःच्या काउंटर पेक्षा 2 रुपये स्वस्त दूध कुठे, मग डोक्यात बेरीला चायला म्हटलं आपल्याकडे जास्त पैसे घेतात, मग चायला आपण डेअरीवाले असं नाही तर वाटतं आपल्याला. तर मी कोंडावकर साहेबांना विचारलं, मॅनेजर, ते म्हटले डीमार्टचं सोडून बोला, डीमार्ट गणित कळत नाही कुणालाच. हॅलो, कात्रज डेअरी डीमार्टला ज्या भावात दूध विकते त्याच्यापेक्षा कमी भावात दूध विकते. काउंटरला स्वतःच्या ज्या भावात ते विकू शकत नाही त्या भावात डीमार्ट कस्टमरला दूध विकते. मॉडेलचा भाग आहे, त्यांच्या बिझनेस मॉडेलचा भाग आहे. स्ट्रॅटेजी नाही, प्राइसिंग पॉलिसी नाही, बिझनेस मॉडेलचा तो बाकीचे प्रोडक्ट. माझ्यासारखा हिप्नोटिस्ट माइंड ट्रेनर आहे जो मी गेली 20 वर्ष लोकांचं काउन्सिलिंग करतोय. मी समोर उपचार नाही, मानसोपचारावरती काम करतो, व्यसनावरती काम करतो लोकांच्या. माझ्यासारखा व्यक्ती सुद्धा हिंग आणायचं म्हटलं ना डीमार्टच्या त्या कोपऱ्यातच जाणार, तिथे वाटतच मला असतं. आणि बायकोची ताकीद असते मला, चिठ्ठीत लिहिलंय, म्हणजे व्हॉट्सअपला जी चिठ्ठी येते, आता चिठ्ठी येते व्हॉट्सअप, जसं आठवत तसं एक पाठवतात आपण डीमार्टला पोहोचेपर्यंत. घरात निघताना 4-5 वस्तू असतात, तिथे पोहोचेपर्यंत 7-8 ती वाढवत असते. आणि मग आपण आपल्या डोक्यातले 10 टाकत असतो. मी माइंड प्रोग्रामर, मी बिझनेस स्ट्रॅटेजीज बनवतो. मी सुद्धा तिथे गेल्यावर खरंच सांगतो बळीचा बकरा होतो, बिकॉज ऑफ द बिझनेस मॉडेल. 5,500-6,000 आतमध्ये कधीच कार्यक्रम नसतो. बायकोला बिल दाखवून ती होते तुमची घरामध्ये, ते कुणी सांगितलं होतं, कुणी सांगितलं होतं. हे बिझनेस मॉडेल आहे. 5 फुटाच्या वरती अलमारी नाही असं त्यांचं, आणि लेकरांचं पण ठेवलेलं असतं खाली सगळं त्यांचे. सप्लायरचं पेमेंट कधी जातं, 8 दिवसात, कंटिन्यू 8 दिवसात पेमेंट जाते त्याचं. हा मॉडेलचा भाग आहे. पहिले आम्हाला माल येत नाही सर, त्याला माल जातो पहिले. करेक्ट.
आणि आमच्यापेक्षा माल आमच्या रेटमध्ये जातो, पण तो पहिले त्याला माल टाकतो की आमच्यापेक्षा 1 रुपयाने माल स्वस्त विकतो. पण मी त्याच्यापेक्षा जास्त विकतो तरी तिथे बसलो. आपल्याला बिझनेस मॉडेलचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आपल्या स्वतःचा अभ्यास, बाकीचे अभ्यास करायचेच. तुम्ही मला पाटली डेअरी आहे तुमच्या भागामध्ये जे काय ना त्यांचं बिझनेस मॉडेल काय, भले आपल्याला पाटली डेअरी सांगे 20,000 लिटरचं नाही टाकायचं आज, पण त्यांचं बिझनेस मॉडेल काय, त्याच्यातला भाग बनणार आहे आपण, त्यांच्या लसीचा एक भाग आपल्याला पाहिजे. मग त्यांचा बिझनेसचा मॉडेल नको कळायला आपल्याला. आपण काय म्हणतो आपल्या काउंटर फक्त बोलूया, आपल्या कस्टमर, अरे असं नाहीये, असं नसतं. आपण त्या इंडस्ट्रीमध्ये आहेत आता. आता मी आयुर्वेदिक सोप मध्ये आलोय, तर मी काय फक्त एक धरून चाललोय का की माझ्या लोकांना काय माझ्या स्टेटस कोण घेईल, नामदेव सॅम्पल घेईल का, त्याच्यावर माझा धंदा चालणार आहे का? आज समज पाहिजे की नाही, घेतलं तर म्हणे आधी सॅम्पल दे, सॅम्पल दिल्यावर बोलणार नाही काय, पुढची ऑर्डर मागितलं म्हणजे सांगतो. बात समझ पा रहे क्या? इसमें रिलेशन का कुछ काम नहीं है, इसमें स्ट्रैटेजी का काम है. बात समझ पा रहे क्या? आता आयुर्वेदिक इंग्रेडियंट्स बद्दल मी माझ्या मुलीला पण 2 गोष्टी सांगू शकतो. एवढा कार्यक्रम घुसून गेला मी. आहे डेअरी टेक्नॉलॉजिस्ट नॅचरोपॅथी अभ्यास. माझा विषय नसताना मी तो अभ्यास घेतो. धंदा करण्याच्या आधी तुम्ही कारण मुलीच्यासाठी अभ्यास तुम्ही समजा बाबा एक्झॅक्टली प्लॅटफॉर्म रेडी करून टाकतो. करेक्ट. आणि मी साईड बाय साईड तिला, आता तिने मला मागाशी मी इथनं बाहेर गेलो, तिचे 2-3 फोन होते, ते बघितलं. मग स्टेटस तर बघा पप्पा, स्टेटस तर बघा ना. तिने तिकडे स्टेटस तरी बघा माझा. मग तिला सांगा बरं बाय बघतो. तिला सुद्धा सायमेंटली प्रिपेअर करतोय. आणि मी सगळ्या गोष्टी नाही सांगते, काही तिला जाऊन पतंजलीत जा, इकडे जा, तिकडे जा, तिकडे एन्क्वायरी कर, मी तिला कळतं. रेडीमेड पण नाही कार्यक्रम करणार, सगळं करून घेणार तुझ्याकडनं, म्हणजे ती स्टँड होईल ना. नाही तर काय जेवढं सांगितलं तेवढं कर म्हटलं की सांगा नाही. तर तुमचा बिझनेस मॉडेल डेव्हलप करणं गरजेचं आहे, आज करणं गरजेचं. ज्या वेळेला आपण ह्या धंद्यात पदार्पण करतोय आणि आपल्याला आपल्या धंद्याचं डिमांड होता आलं पाहिजे. आता आपल्या सगळ्यांना ते अनुभवी आपण त्याच्यातले किंवा परिचित आहे अनुभव आपला तो डिमांड हा ब्रँड, राईट. अशा बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये की त्यांचं बिझनेस मॉडेल खूप बढिया आहे. कार्यक्रम मग त्याच्यामध्ये आपली पॉलिसी काय, रिटर्न पॉलिसी काय, क्वालिटी पॉलिसी काय, प्राइसिंग पॉलिसी काय, आपली मार्केटिंग पॉलिसी काय, स्ट्रॅटेजी काय, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून बिझनेस मॉडेल तयार होतं आणि मग ते लॉक अँड टाईट होऊन जातं. त्याची बांध कोणी तोडू शकत नाही कॉम्पिटिटर आपला सहजासहजी. बिझनेस मॉडेल नाही, रिलायन्सला कळत नाही का बिझनेस मॉडेल डीमार्टचं? हॅलो, विकत बी घ्यायला बसलंय त्याला 35,000 कोटी 40,000. बघा बिझनेस मॉडेल डेव्हलप करू शकत नाही. असा आपल्याला कार्यक्रम नाही करता यायचा आपला बिझनेस. मग त्यासाठी अभ्यास आहे, त्यासाठी मेहनत आहे, त्यासाठी घाम गाळणं, म्हणजे बुद्धीचा घाम. फिजिकल मेहनत नाही अपेक्षित आहे, बुद्धीचं घाम गाळणं फार अपेक्षित आहे. आणि मग जसं एखादं नवीन घर बनवण्यासाठी आपण कुठल्या तरी आर्किटेक्टला भेटतो, गरजेचं असतं. महानगरपालिका सांगते म्हणून नव्हे की आर्किटेक्टची सही लागते, सही तर कोणी पण देईल. करेक्ट आहे की नाही? बरं, आपण बघितल्यानंतर सुद्धा बसतो कुणाला बरं, आर्किटेक्ट बरोबर बसलंच पाहिजे तुम्ही. कारण तो सांगतो FSI एवढाच आहे, रूम साईज एवढीच करायला लागेल, गॅलरीची साईज याच्यापेक्षा जास्त नाही जाणार, नाही तर अमकं करायला लागेल, तमकं करायला लागेल. तुमची इनपुट घेणार तो, तुम्हाला घर कसं पाहिजे सांगा. स्ट्रक्चर कोण करून देणार त्याचं? RCC कन्सल्टंट वेगळा असेल, आर्किटेक्ट वेगळा असणार. आता सर ते करेक्ट आहे की नाही, इंजिनियरच आहे. बात समजेल. नाहीतर मग काय, जसं जमेल तसं घर बांधणार, म्हणजे धंदा जमेल तसं करणार. नाही करायचं आपल्याला जमेल तसं. आपल्याला आर्किटेक्टच्या मदतीने धंदा करायचा. माझ्याकडनंच करा मी असं म्हणणार का नाही? म्हणणार की माझ्याकडनंच करा. फीस जास्त वाटू दे, आज वाटेल फीस जास्त, 6 महिन्यांनी वर्षांनी ती फीस तुम्हाला जास्त वाटणार नाही. याचं कारण काय? त्याच्याच आधारावरती कार्यक्रम होणार. अदरवाईज तुम्हाला 6 महिन्यात अनुभव मिळणार फक्त. मग तुम्ही येणार माझ्याकडे की अजून कुणाकडे जा, बिझनेस कोचकडे जा, स्ट्रॅटेजीसाठी, बिझनेस मॉडेलसाठी नक्कीच जा. जो तुम्हाला बिझनेस मॉडेल करून द्यायला मदत नाही करणार त्याचं कोचिंग घेण्यात काही पॉईंट नाहीये. तो मार्केटिंगची स्ट्रॅटेजी सांगाल, ब्रँडिंगची स्ट्रॅटेजी सांगाल, मॉडेल कुठे आहे? बरं, आता जिओ म्हटलं मार्केटिंग स्ट्रॅटेजी भरपूर आहे, उपयोग काय? धंदा कुणाकडे आहे? मॉडेलकडे आहे. त्याला बिग बाजार विकत घ्यावी लागली, पण त्याला बिग बाजार नाही करता आला जिओला. सो पैसे असून पण झाला का कार्यक्रम? मॉडेल आहे. आणि ते मॉडेल अशा वेळेला सेट झालं. रिलायन्स स्मार्ट चालू करून एक कोल्ड ड्रिंक्स विकता नाही येत. कोल्ड ड्रिंक्स कुठे विकता येते? विकता येते. हा, बरं, तेच मला काय म्हणायचं लक्षात घ्या. आणि तुम्ही तुमच्या एरियामध्ये युनिक पद्धतीने जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, युनिक पद्धतीने. आता ही डिमांड, ही भूक होती बरं का तुमची आमची सगळ्यांची,
मी कोल्हापूरला गेलो होतो, मला 2099 का 2000ला. ओके, मलेशिया आमची सेल्सची टूर होती. तुम्हाला म्हटलं की सेल्स मध्ये मी घुसलो आणि ते चांगलं वाटायला लागलं, अचीव्ह पण झालो आम्ही. तर त्यावेळेला जे मॉल्स बिल्स बघितलं होतं, भारतात असं काय नाहीच आहे. आज आपण सहज मॉलमध्ये घुसतो, बरोबर ना. तेव्हा मॉल सिस्टीमच 25 वर्षापूर्वी मॉल सिस्टीम नव्हतीच ना. ते कुणीतरी हेरलं की नाही. मी मगाशी काय म्हटलं 2000